नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेसाठी आता खूप कमी दिवस राहिलेले आहे. 26 तारखेला तुमची एक्झाम आहे. तर त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न आज आपण या टेस्टमध्ये घेऊन आलेलो आहे. तर आपली ही आहे टेस्ट नंबर 6. आतापर्यंत 5 टेस्ट झालेले आहे. तर त्या देखील तुम्ही अटेम्प्ट करा आणि त्यामध्ये 30पैकी किती मार्क्स मिळते विदाऊट ॲन्सर बघता ते तुम्ही चेक करा. तर आजच्या या टेस्टमध्ये जर तुम्ही 30पैकी 25च्या वरती जरी मार्क घेतले तर तुमची तयारी चांगली आहे असे तुम्ही समजू शकता. आणि 30पैकी 30 मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे. एक तर शिपाई भरतीमध्ये, नाहीतर हमाल फराश किंवा क्लर्कमध्ये कोणत्या ना कोणत्याचे तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे. तर आजच्या 30 प्रश्नामध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल. आणि त्याआधी सर्वात महत्त्वाचे बघा, तुम्ही हे चॅनल जॉईन करून घ्या. उच्च न्यायालय भरती 2025-26 यावर अतिशय महत्त्वाचे MCQs तुम्हाला आपण देत असतो. ते तुम्हाला तुमच्या अभ्यासाला नवीन उत्तेजना देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे MCQs आहे. हे जितके जास्त तुम्ही अटेम्प्ट कराल तितकी तुमची तयारी चांगली होत जाईल. आणि आणखीन महत्त्वाचे बघा, जर तुम्हाला आता राहिलेल्या 20 दिवसामध्ये हमखास सिलेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी आपली ही बॅच जॉईन करा. मुंबई उच्च न्यायालयाची बॅच आहे. फक्त 200 रुपयांमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य आणि कम्प्युटरचे सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन असे मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 9284307184 यावर 200 पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. सगळे PDF तुम्हाला तिथे पुरविल्या जाणार आहे. आणि ह्या PDF बघा, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यूसुद्धा दाखवून देतो. तर बघा, बॉम्बे हायकोर्टची PDF आहे. यामध्ये सर्व तुम्हाला सामान्य ज्ञानचे सर्व PDF मिळत आहे. त्यानंतर मराठीचे सर्व PDF मिळत आहे. गणित बुद्धिमत्ताचा PDF मिळत आहे. त्यानंतर इंग्लिशचे सर्व PDF मिळत आहे. नंतर कम्प्युटर नॉलेजचे देखील सर्व PDF मिळत आहे फक्त 200 रुपयामध्ये. तर चला आता सुरू करूया आपल्या आजच्या या सेशनला. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर सांगा, तुमचं उत्तर काय आहे ते तुम्ही मनात ठरवा. तर बघा, कार्बन डायऑक्साईड, H2O, ऑक्सिजन आणि NaCl यापैकी पाण्याचे सूत्र आहे. बघा, पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. ऑप्शन बी तुमचा या ठिकाणी बरोबर आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. नंतर बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर बघा, ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी हृदय, ऑप्शन सी त्वचा की ऑप्शन डी मेंदू. तर ठरवा तुमचं उत्तर काय आहे. सर्वांनी मनामध्ये उत्तर ठरवायचं आहे आणि तेच उत्तर तुमचं कन्सिडर करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचे शेवटी किती मार्क आले. तर बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जो आहे तो आहे त्वचा. त्वचा म्हणजे स्किन हे मानवाची सर्वात मोठा अवयव आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग किती आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, शिपाई भरतीसाठी बेसिक प्रश्नच तुम्हाला येणार आहे. खूप काही असे हाय लेवलचे प्रश्न MPSC UPSCचे प्रश्न तुम्हाला येणार नाही आहे. एकदम बेसिक प्रश्न आणि एकदम सोपे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाणार आहे. त्यामुळे इथे आता कोणीही प्रश्न करू नका की इतके सोपे प्रश्न येतील की नाही. तर शिपाई भरती आहे तर प्रश्न सोपेच असतील. बघा, प्रकाशाचा वेग किती आहे? प्रकाशाचा वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? बघा, हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये असते हे तुम्हाला माहीतच असेल. RBCमध्ये हिमोग्लोबिन असते. म्हणजे तर जे लाल रक्तपेशी असतात, रेड ब्लड सेल असतात, त्यामध्ये हिमोग्लोबिन असते. त्याचे मुख्य कार्य काय आहे? तर त्याचे मुख्य कार्य आहे ऑक्सिजनला वाहून नेणे. हिमोग्लोबिन काय करते? ऑक्सिजनला पकडते आणि ते इकडून तिकडे शरीराच्या वेगवेगळ्या भागात वाहून नेते. तर ऑप्शन बी बरोबर आहे, ऑक्सिजन वाहून नेणे. विद्युत प्रवाहाचा SI एकक काय आहे? विद्युत प्रवाह म्हणजे काय? विद्युत प्रवाह म्हणजे करंट. तर करंटचे SI युनिट काय आहे? SI एकक काय आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. 4 ऑप्शन आहे. सांगा याचे उत्तर काय आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर याचे उत्तर आहे ॲम्पियर. ऑप्शन बी बरोबर आहे. विद्युत प्रवाहाची SI युनिट आहे ॲम्पियर. सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? सांगा, सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? थंड तारा आहे, मध्यम आकाराचा गरम तारा आहे, छोटा तारा आहे की मृत तारा आहे? तर सूर्य जो आहे तो एक मध्यम आकाराचा गरम तारा आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी असते त्याला काय म्हणतात?
7व्या नंबरचा प्रश्न सांगा उत्तर. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया. या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमार्फत वनस्पतीमध्ये अन्न तयार केले जाते. आता 8वा प्रश्न बघा. DNA पूर्ण रूप काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. DNA तुम्ही खूपदा ऐकलेले असेल आणि जे सायन्सचे स्टुडंट्स आहे त्यांना हा प्रश्न हमखास माहीत असेल. तर DNA पूर्ण रूप आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना याचे उत्तर माहीत असेल. लाल ग्रह म्हणजे कोणता ग्रह आहे? तर तो आहे मंगळ ग्रह. मंगळ हा ग्रह लाल ग्रह आहे. तर बघा मंगळावर खूप यान वगैरे पाठविलेले आहे, रोवर वगैरे पाठविलेले आहे तिची स्टडी करण्यासाठी. तर मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. नंतर 10वा प्रश्न बघा. उष्णतेचे SI एकक काय आहे? उष्णतेचे SI एकक काय आहे? उष्णता म्हणजेच हीट. तर हीटचे SI एकक युनिट काय आहे? तर जूल. बघा ऑप्शन ए बरोबर आहे जूल. उष्णतेचे युनिट आहे जूल. 11वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ऑप्शन बी बरोबर आहे तुमचा कळसुबाई. नंतर 12वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? अतिशय सोपा प्रश्न आणि परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आणि विचारला गेलेला प्रश्न आहे हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. ऑप्शन बी तुमचं बरोबर आहे. आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो. नंतर 13वा प्रश्न बघा. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? बघा हा प्रश्न देखील तुमच्यापैकी खूप साऱ्या मुलांना माहीत असेल. गोदावरी नदी जी आहे हे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि याचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून झालेला आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. नंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? सांगा. पुणे आहे, नागपूर आहे, मुंबई आहे की नाशिक आहे? तर बघा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि नागपूर जी आहे ती उपराजधानी आहे. 15वा प्रश्न बघा. कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर की लाल समुद्र? सांगा. कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? बघा कोकण किनारपट्टी जी आहे ती अरबी समुद्राला लागून आहे. भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे मुंबईच्या आसपास, तर तो कोकण किनारपट्टीला लागून आहे. तर कोकणात कोणकोणते शहर आहेत तुम्हाला माहिती असेल. रत्नागिरी झाले, रायगड झाले, मुंबई उपनगर झाले, मुंबई शहर झाले, ठाणे झाले, त्यानंतर सिंधुदुर्ग झाले. हे सर्व कोकण किनारपट्टीवर येणारे शहर आहे. दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची माती आढळते? कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर सांगा कोणत्या प्रकारची आढळते? तर बघा दख्खनचे जे पठार आहे त्या पठारावर काळी मृदा आढळते. कधीकधी असं पण येते की काळी मृदाच्या जागी रेगूर मृदा दिलेली राहते. तर त्या ठिकाणी तुम्हाला रेगूर मृदा निवडायची आहे, कारण की काळी माती म्हणजेच रेगूर मृदा. 17वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आत्ताच तुम्हाला मी सांगितले महाराष्ट्रातील गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. आता 18वा प्रश्न बघा. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? तर बघा महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 6 प्रशासकीय विभाग आहे. तर ते विभाग कोणकोणते आहे तुम्ही सांगू शकता का? ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की ते महाराष्ट्रातील किती कोणकोणते 6 प्रशासकीय विभाग आहे. नागपूर कोणत्या विभागात आहे? 19वा प्रश्न बघा. नागपूर कोणत्या विभागात आहे? तर नागपूर हे विदर्भामध्ये येते, तुम्हाला माहीतच असेल. ऑप्शन सी बरोबर आहे. नंतर 20वा प्रश्न बघा. सह्याद्री पर्वताला दुसरे नाव काय आहे? सह्याद्री पर्वताला दुसरे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट देखील म्हटले जाते. ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे तुमचा. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट देखील म्हटले जाते. आता 21वा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? सिंहगडमध्ये, रायगडमध्ये, तोरणामध्ये की प्रतापगडमध्ये? बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडमध्ये झाला. 22वा प्रश्न बघा. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास यांना म्हटल्या जाते. ऑप्शन बी बरोबर आहे. पेशव्यांची राजधानी कोणती होती? सांगा. पेशव्यांची राजधानी कोणती होती? बघा पेशव्यांची राजधानी पुणे ही होती. ऑप्शन बी बरोबर आहे पुणे. आणि 24वा प्रश्न बघा. 1857 उठाव कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा 1857 साली जो उठाव झाला त्याला स्वातंत्र्य युद्ध देखील म्हटले जाते. काय म्हटले जाते? स्वातंत्र्य युद्ध. 25वा प्रश्न बघा. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ब्रह्म समाजाची स्थापना केली. राजा राममोहन रॉयनं प्रार्थना समाजाची स्थापना केली. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तर हे चारही समाज अतिशय महत्त्वाचे आहे, तोंडपाठच करून ठेवा.
26वा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? बघा 1 मेला महाराष्ट्र दिन असतो, हे तुम्हाला माहीतच असेल. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की 1 मे 1960मध्ये महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. 27वा प्रश्न बघा, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा लाईव्ह सेशन जे आपण घेतले होते त्यामध्ये आपण हा प्रश्न कव्हर केला होता की केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आहे आणि ते मराठीमध्ये सुरू केलेले आहे. तर लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, ते मराठी भाषेमध्ये होते. आणखीन एक वृत्तपत्र सुरू केले लोकमान्य टिळकांनी, ते होते मराठा, ते इंग्लिशमध्ये त्यांनी सुरू केले. 28वा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला मध्य प्रदेशच्या महू या गावामध्ये. महू या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 29वा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. ऑप्शन बी बरोबर आहे, शिवनेरी. नंतर लास्ट प्रश्न बघा, भारताचे पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू झाले? पहिले ग्राम न्यायालय भारताचे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राडेगण सिद्धी येथे सुरू झाले. अहमदनगरमधील राडेगण सिद्धीमध्ये भारताचे पहिले न्यायालय सुरू झाले, ग्राम न्यायालय. तर बघा अशा प्रकारे आजचे अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर यापैकी तुमचे किती प्रश्न ॲन्सर न ऐकता बरोबर आलेले आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यावरून तुम्हाला तुमची तयारी कळून जाईल की तुमची तयारी किती झालेली आहे. आणि हे क्वेश्चन तुम्हाला आवडले असेल, अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहे सिंपल. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून आपण परत एकदा असे लाईव्ह सेशन तोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत कंडक्ट करूया. आणि सर्वांचं या ठिकाणी सिलेक्शन आपण यावेळेस नक्कीच सिलेक्शन घेऊया, सर्व मिळून सिलेक्शन घेऊया हे असं मनामध्ये ठरवूया. सर्वांनी सिलेक्शन घ्यायचे आहे यावेळेस. आपले जे काही स्टुडंट्स आहे मॅक्झिमम सिलेक्शन आपल्या स्टुडंट्सचे झाले पाहिजे. तर बघा सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा ह्या व्हिडिओला पाठवा. आणि पुढच्या सेशनमध्ये बघा रेडी राहा, लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत यानंतर. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.